नागरी सहकारी पतसंस्थेच्या या ज्या कार्यालयाचं नूतनीकरण झालेलं आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अकोले तालुक्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नेते माजी आदिवासी मंत्री सन्माननीय मधुकररावजी पिचड साहेब ज्यांनी आता आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं. उठताना म्हटलं की मला सहकार्यातलं काही कळत नाही, परंतु इतकं काही खासदार साहेब तुम्ही बोलून गेलात की राजकारण करायचं असेल तर पतसंस्था काढू नये आणि पतसंस्था करायची असेल तर राजकारण करू नये. तर सुदैवाने या अकोले तालुक्यामध्ये सगळे पतसंस्था चालक 75% पतसंस्था चालक राजकारणी आहेत, पण राजकारण संस्थेमध्ये येऊ देत नाही. मी सुद्धा म्हणजे कशी कसरत पार पाडतात मधुभाऊ तुम्ही, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. मी सुद्धा राजकारणात होतो, पिचड साहेबांचाच एक कार्यकर्ता होतो. तर मी जेव्हा 2000 साली नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये 36,000 मतदान झालं आणि केवळ 12 मतांनी मी पडलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आढावा घेतला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ज्या ज्या थकबाकीदारांवर आपण कारवाई केलेली आहे त्यांनी आपल्या विरोधात प्रचाराची आघाडी उघडलेली आहे. तेव्हापासून मी ठरवलं एक राजकारण तरी करावं नाही तर अर्थकारण तरी करावं. तेव्हा राजकारण सोडलं आणि खासदार साहेब तुमच्या सांगण्याप्रमाणे आता अर्थकारण मी करतोय. आमचे पतसंस्था चळवळीचे आणखी एक नेते सन्माननीय मधुभाऊ नवले जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते, जे आमच्या पतसंस्था चळवळीतले आहे म्हणून ज्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, ते सीताराम पाटील गायकर साहेब, आमचे पतसंस्था चळवळीतले मल्टीटेज पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, आमचे सहकारी मार्गदर्शक सुरेशराव वाबळे, शिवाजीआप्पा कपाळे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुखराज शेठ, त्याचप्रमाणे भाऊ पाटील नवले, आमची पतसंस्था चळवळीचे बुलंद तोप जे आमच्या वाट्याला फारशी येत नाही ते S.J. देशमुख साहेब, अमितजी भांगरे, अच्छा बँकेच्या वाट्याला गेले ते पण पतसंस्था पण आहे ना त्यांची. व्यासपीठावरील इतर सर्वच मान्यवर आणि अकोले ग्रामस्थ बंधू भगिनींनो, मी प्रथमतः चासकर साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी गेले अनेक वर्ष विठ्ठलराव चासकर म्हणजे सहकारी चळवळीवर नितांत प्रेम असणारा कार्यकर्ता. मला आठवतं 2012 साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 7500 किलोमीटरची सहकार दिंडी आम्ही काढली होती. ती सहकार दिंडीचा कार्यक्रम आमच्या अकोल्यापर्यंत येऊ शकला नाही, पण चासकर साहेबांनी आग्रहाने ती सहकार दिंडीचा कार्यक्रम अकोल्यामध्ये घडून आणला आणि त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये सहकारी चळवळीविषयीचं प्रेम हे निश्चितपणे जाणवतं. आणि आणखी एक अभिनंदन मला चासकर साहेबांचं याकरता करायचं आहे की चासकर साहेबांनी त्यांचा मुलगा नितीनला या पतसंस्था चळवळीमध्ये आणलेले. मित्रांनो, मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगत असतो की आम्ही आमच्यासारख्यांचं जे आता वय झालेलं आहे ज्येष्ठांचं, आम्ही आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आमच्या या तिजोरीच्या किल्ल्या आमच्या मुलांच्या हातात दिल्या पाहिजे, सुनांच्या ताब्यात दिल्या पाहिजे, नातवांच्या ताब्यात दिल्या पाहिजे. कारण नवीन जे जग येते मित्रांनो ते तंत्रज्ञानाचं जग येते, टेक्नॉलॉजीचं जग येते. ही टेक्नॉलॉजी तुमच्या आमच्या म्हाताऱ्या लोकांच्या डोक्यात जास्त शिरत नाही, पण नितीनच्या डोक्यामध्ये ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं चालेल. आणि त्या पद्धतीने नितीन तुम्ही जे काही कॉर्पोरेट ऑफिस आता तयार केलेले या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तुम्ही हे तंत्रज्ञान अंमलात आणा आणि सगळ्या अकोलेवासियांना तंत्रज्ञान जर कुठं बघायचं असेल तर त्या अकोल्यामधल्या दूधगंगा पतसंस्थेमध्ये बघावं. अशा प्रकारची पतसंस्था नितीन आपण आपली तयार करा. मित्रांनो, मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, अकोले तालुक्याचं जर आपण हे बघितलं, पतसंस्थांची आकडेवारी बघितली, गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही अहमदनगर जिल्ह्यातल्या पतसंस्थांचं आर्थिक सर्वेक्षण केलं, तिची काही आकडेवारी जाहीर केली. त्या आकडेवारीनुसार अकोले तालुक्यामध्ये 49 पतसंस्थांच्या माध्यमातून 720 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा झालेल्या आहे आणि ही ठेवीची रक्कम 88,086 ठेवीदारांकडून जमा झालेली आहे. म्हणजे 78,000 ठेवीदार हे या पतसंस्था चळवळीचे जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे याचा प्रति ठेवीदार जर आपण अंदाज केला तर एका ठेवीदारानं सरासरी 95,000 रुपयाच्या रकमेची गुंतवणूक या प्रत्येक पतसंस्थेमध्ये केलेली आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की पतसंस्थांमध्ये ज्याच्यामुळे अडचणीत येतात, ज्या पतसंस्थेची लिक्विडिटी कमी होते, तरलता कमी होते, ती पतसंस्था त्या भागातल्या पतसंस्था निश्चितपणे अडचणीत येतात. आज बीड संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तरलता न राखल्यामुळे
पतसंस्था अडचणीत आहेत. पण अकोले तालुक्यातल्या सर्व नागरिकांना अभिमान वाटला पाहिजे की अकोले तालुक्यामध्ये असलेल्या एकूण संस्थांपैकी 17 पतसंस्था या अवर्गमध्ये आहेत आणि या 17 संस्थांनी तब्बल 44.94% इतकी तरलता राखलेली आहे. जी तरलता 25% राखण्याचं आमच्यावर बंधन आहे ती या 17 संस्थांनी 44.49% इतकी राखलेली आहे. ब वर्गात जरी 21 संस्था असल्या तरी या ब वर्गातल्या संस्थांनी सुद्धा तब्बल 35.11% इतकी तरलता राखलेली आहे. आणि क आणि ड वर्गातली संस्था म्हणजे डब्यातली संस्था ती कधी बंद पडेल याचं सांगता येत नाही. परंतु या क आणि ड वर्गातल्या पतसंस्थांनी सुद्धा अ आणि ब वर्गातल्या पेक्षा जास्त म्हणजे तब्बल 45.55% इतकी तरलता राखलेली आहे. यावरून एक लक्षात की अकोले तालुक्यातले जे पतसंस्था चळवळीमध्ये कार्यकर्ते आहेत हे खूप जागरूक आहेत. सहकार खात्याचे सर्व प्रकारचे निकष हे निश्चितपणे पाळतात. पण आत्ताच या ठिकाणी जे काही सांगितलं गेलं की रिबेटचा जो काही प्रकार आहे या रिबेटला आम्ही अकोले पॅटर्न असं म्हणतो. कोणी एखाद्या संस्थेने रिबेट दिला की आम्ही समजतो की हा अकोल्याचा पॅटर्न आहे. तर पिचर साहेब आपणच सगळ्यांना आदेश द्या. खरं तर सहकार खात्याचे काय निकष आहेत यापेक्षा आपण काही निकष आपल्यावर घालून घेतले पाहिजेत. मल्टीटेट पतसंस्थांसाठी राज्यातल्या सगळ्या मल्टीटेट पतसंस्थांची बुलढाण्याला वाबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या महिन्यामध्ये एक मिटिंग घेतली. खरं तर मल्टीटेट पतसंस्थांना कुठल्या प्रकारचे निर्बंध नाही, कुठल्या प्रकारचे निकष नाही, पण वाबळे साहेबांनी सगळ्यांना एक आचारसंहिता घालून दिली. सहकार खात्याचे निकष असो किंवा नसो हे निकष सर्व मल्टीटेट पतसंस्थांनी पाळलेच पाहिजे. तर अशा प्रकारचे काही निकष अकोले तालुक्यातल्या पतसंस्थांनी जर पाळले तर अकोले तालुक्यातली पतसंस्थांची चळवळ ही महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येईल यामध्ये कुठल्या प्रकारची माझ्या मनामध्ये शंका नाही. आणखी एक आचारसंहिता घालून घ्या. चासकर साहेब तुम्ही तालुका फेडरेशनचे अध्यक्ष आहात. तो निकष असा की थकबाकीदारांवर कारवाई या आपण सर्वांनी केल्याच पाहिजेत. थकबाकीदारांवर कारवाई करताना अडचण काय होती, एखादा आपला जवळचा कार्यकर्ता असतो, एखादा आपला जवळचा पाहुणा असतो, एखादा आपल्या जवळचा मित्र असतो. पण जो सगळ्यात जवळचा पाहुणा असेल, मित्र असेल त्याच्यावर सगळ्यात आधी कारवाई करायची आचारसंहिता ही अकोले तालुक्यानं घालून द्यावी. मी माझ्या पतसंस्थेमध्ये भाऊ पाटील पुन्हा सांगत होते की दर 15 दिवसांनी हे जोडगोळी माझ्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी येतात आणि तो समताचा वसुली पॅटर्न मी तुम्हाला दिलेला आहे. तो वसुली पॅटर्न अकोले तालुक्यामध्ये जर लागू झाल्या तर अकोले तालुक्यातली एकही पतसंस्था अडचणीमध्ये येणार नाही. फक्त मधुभाऊ सीताराम पाटील तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की ही आचारसंहितेचं आम्ही निश्चितपणे पालन करू. एखादं खातं जर थकबाकीत गेलं त्याच्यावर 101चा दावा किती दिवसात दाखल करायचा, त्याचा 101चा दाखला मिळाल्यानंतर त्याच्यावर कलम 156ची कारवाई किती दिवसात करायची याचा एक कालबद्ध कार्यक्रम जो माझ्या संस्थेने ठरवून घेतलेला आहे. मी राज्यातल्या अनेक संस्था तो पॅटर्न फॉलो करतात. तर तो पॅटर्न अकोले तालुक्यामध्ये आपण सर्वांनी लागू करावा आणि सगळ्या ठेवीदारांनी आणि करदारांनी सुद्धा त्याला संमती द्यावी. आपल्याला जर एखादी नोटीस आली, आपल्यावर जर काही कारवाई झाली तर कुठल्याही प्रकारचा राग मनामध्ये आपण बाळगू नये. अर्थात कर्जदारांवर कारवाई करताना राग तुम्हाला निश्चितपणे येणार, परंतु तो राग आला तरी चालेल. चासकर साहेब तुम्ही सगळ्यांनी ठरवा, तो थकबाकीदाराला राग आला तरी चालेल, तो वाईटपणा घेण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी मिळून सामुदायिकपणे जर ठरवलं तर थकबाकीदार सुद्धा तुम्हाला कुठल्या प्रकारचा दोष देणार नाही. किंबहुना आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे तो कर्जदाराचा थकबाकीदाराचा कितीही वाईटपणा आला तर चालेल, तो वाईटपणा असतो. पण कर्ज जर वसूल आपण केलं नाही आणि ठेवीदारांच्या ठेवी जर परत देऊ शकले नाही तर तो ठेवीदारांचा धन्यवाद साहेब एकच मिनिट फक्त आपल्याला सांगतो. आपण जो काही मुद्दा मांडला की राष्ट्रीयकृत बँकांशी आम्ही टायअप करावं, आमची मागणीच आहे ती. केंद्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजना आम्हाला आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून राबवता याव्यात याचं प्रयत्न करून तुम्ही परवानगी आम्हाला मिळवून द्या. आणि दिल्लीला तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही आम्हाला अर्थमंत्र्यांकडे घेऊन गेलेले आहे, उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलेले आहेत. तशाच प्रकारचे आम्हाला एक मदत करा. वाबळे साहेब आम्ही निश्चितपणे दिल्लीला आपल्याकडे येऊ. नाही माझा मुद्दाच कळाला. मी लीड बँक आणि तुमचा एक जॉईंट करून तुमच्या ज्या पतसंस्थेचे कर्ज आहे जॉईंट व्हेंचरमध्ये त्याला नॅशनल बँकेने लिंक केल्याशिवाय पैसे मिळत नाही. मान्य एकदम. मी तुम्हाला मदत करतो एकदम तुमच्या पतसंस्थेच्या वसूल होईल त्या लीड बँकांची तुम्ही आम्ही मिटिंग ठरवून द्या.
पाहिजे तेवढा कर्ज पुरवठा करायची आमची तयारी. कर्ज वाटायला पैसे आमच्याकडे पडले तो. म्हणजे अकोला तालुक्याची परिस्थिती बघितली, एच देशमुख साहेब सी आहेत, 20% तरलता जादा आहे. सरप्लस SLR या अकोला तालुक्यामध्ये आहे आणि तो सरप्लस SLRचा विनियोग आपल्या माध्यमातून आम्ही या सर्वसामान्य माणसांकरता निश्चितपणे करून देऊ. तर मी ज्या विषयावर होतो मित्रांनो, कर्जदाराशी किंवा थकबाकीदारांशी किती वाईटपणा घ्यायची तयारी आपण पतसंस्था चालकांनी ठेवली पाहिजे. कारण तो कर्जदारांचं कारवाई केल्याचा तो वाईटपणा असतो. पण कर्ज वसूल न झाल्यामुळे जर ठेवीदारांच्या ठेवी आपण परत देऊ शकलो नाही तर तो ठेवीदारांचा वाईटपणा नसतो, तो रोष नसतो, तो तळतळाट असतो. आणि तो तळतळाट आपल्याला मिळवायचा नाही, आपल्याला घ्यायचा नाही. या उद्देशानं कठोर कारवाई आपण चालू करा. आणखी एक जाता आता शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी मी बोर्ड पाहिला अगस्ती दूधगंगा पतसंस्थेचा, 9.5% मुदत ठेवीला व्याजदर आहे. सहकार खात्यानं 10% द्यायची परवानगी दिलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही 0.5% कमी देताय. याच्याबद्दल सुद्धा चासकर साहेब तुमचं मनापासून अभिनंदन. त्यानंतर मित्रांनो, सोने तारण फक्त 8.5% व्याजदरानं सोने तारण कर्ज चासकर साहेब देत आहेत आणि इतरही पतसंस्था त्यांचाच पायंडा मनावर उचलतायत. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, सोने तारणाचा जो काही व्यवसाय आहे तो विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे करतात, परप्रांतातल्या खाजगी कंपन्या, मला कोणाला दोष द्यायचा नाही, मुथ्थूट फायनान्स असेल, मणिपुरम फायनान्स असेल, या परप्रांतातल्या खाजगी कंपन्या येऊन महाराष्ट्रामध्ये सोने तारणाचा कर्ज पुरवठा करतात. तुमच्या गावात जर मुथ्थूटची मणिपुरमची शाखा असेल, तुम्ही तिथे जाऊन बघा, त्यांचा कर्ज पुरवठा हा 24 ते 30% आत होत नाही. आणि जर चासकर साहेब तुम्हाला फक्त 8.5% व्याजदरानं सोने तारणाचं कर्ज देणार असेल तर तुम्ही, मला वाटतं याचा फायदा सर्वांनी निश्चितपणे घेतलाच पाहिजे. आणि तो फायदा घेत असताना चासकर साहेब सर्व्हिस आपण यांना त्वरेनं दिली पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकात किंवा खाजगी कंपन्यामध्ये जर सोने तारणाचा कर्जदार जर गेला, त्याला कमीत कमी 2 ते 3 तास सोने तारण कर्ज पुरवठा घ्यायला लागतो. तर नितीन, तुम्ही तुमच्याकडं आलेला सोने तारणाचा कर्जदार हा जास्तीत जास्त 15 मिनिटामध्ये कर्ज घेऊन बाहेर पडला पाहिजे. अशा प्रकारची सर्व्हिस आपण द्यायला जर सुरू केली तर हा खाजगी कंपन्या आपला महाराष्ट्राचा जो विशेषतः परप्रांतातल्या ज्या कंपन्या आहेत, मला काही कुठे राजकारण करायचं नाही, पण परप्रांतातल्या कंपन्या तुमचा आमचा मराठी लोकांचा धंदा जो पळवत आहेत त्याला निश्चितपणे आळा बसू शकेल. तर तशाही प्रकारचे प्रयत्न नितीन तुम्ही या पतसंस्थेच्या आता किल्ल्यात चासकर साहेब मला वाटतं द्यायच्या नाही नितीनच्या ताब्यामध्ये, पतसंस्थेच्या किल्ल्यात नितीनच्या ताब्यामध्ये द्यायला चासकर साहेबांनी मान्यता दिलेली आहे. तेव्हा नितीन, हे जे काही गाडं आहे आमचं सहकार्याचं, तुझ्यासारखे तरुण जर पुढं आले, भाऊ पाटलं नाही त्यांच्या मुलाच्या ताब्यात, अजून चाव्या दिल्या नाही, पण हा पण अजून भाऊ पाटीलच तरुण आहे अजून. हा मधू भाऊ पण देत आहेत हळूहळू, मधू भाऊने दिले. तर या सगळ्या चाव्या, म्हणजे भले राजकारणामध्ये घराणेशाहीचा आरोप होतो, वारसाचा आरोप होतो, तो आरोप स्वीकारून सुद्धा राजकारणात काय असतं पिचड साहेब, एखादा करता करविता पक्षाचा अध्यक्ष जर काही त्याची दुर्घटना झाली तर तो पक्ष इतर कार्यकर्ते नेटानं पुढे चालवतात. परंतु पतसंस्थेच्या बाबतीत, आमच्या प्रमुखांच्याच बाबतीत जर एखादी दुर्घटना घडली, या ज्या काही पतसंस्थेच्या ठेवी गोळा झालेल्या असतात त्या आमच्या नावावर गोळा झालेल्या असतात. आणि आमच्या बाबतच जर काही दुर्घटना घडली तर लोकांना प्रश्न पडतो की आपण पाहायचं कोणाकडं. तेव्हा आता निवांतपणे निश्चिंतपणे नितीनकडे बघून तुम्ही या दूधगंगा पतसंस्थेमध्ये मित्रांनो ठेवी ठेवा. आणखी एक शेवटचा मुद्दा सांगू इच्छितो, या पतसंस्थांमध्ये तुम्ही ज्या ठेवी ठेवाल याच्या कर्जाचा विनियोग हा 100% स्थानिक भागामध्ये स्थानिक बाजारपेठ फुलण्याकरता, स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याकरता होणार आहे. राष्ट्रीयकृत बँका किंवा खाजगी बँकांमध्ये जर तुम्ही ठेवी ठेवल्या, त्याचा 70% ठेवींचा विनियोग हा महानगरांमध्ये भांडवलदारांना कर्ज वाटण्याकरता होतो, कारखानदारांना कर्ज वाटण्याकरता होतो. आणि ते राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज घेतल्यानंतर ते भांडवलदार काय करतात, कर्ज थकलं की परदेशामध्ये पळून जातात. तेव्हा स्थानिक भागात रोजगार निर्माण होण्याकरता आपण सर्वांनी पतसंस्थांमध्येच ठेवी ठेवाव्यात. आणि सुदैवानं अकोले तालुक्यातले सर्व पतसंस्थांचे चालक हे अतिशय आदर्शवत काम करणारे आहेत, अतिशय अभ्यासू आहेत. सहकार खात्यानं जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्यापेक्षा सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे ते निकषांचं पालन निश्चितपणे करतात. तेव्हा सर्व ठेवीदारांना माझी विनंती आहे, सर्व ठेवीदारांनी आपल्या ठेवी
पतसंस्थेमध्ये ठेवाव्यात आणि आज दूधगंगाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे त्यामुळे दूधगंगामध्येच ठेवाव्यात अशा प्रकारची नम्र विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय सहकार. श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या होलसेल साडी दुकानात दिवाळी निमित्त स्पेशल दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर सुरू. एक साडी खरेदी करा आणि एक साडी अगदी मोफत मिळवा. तसेच 1000 रुपयांची खरेदी करा आणि मिळवा 2000 रुपयांचा चक्क कॅशबॅक. खरेदी करा आज कोणतेही वस्त्र आणि पैसे द्या 6 महिन्यात EMI सुलभ हप्त्याने. याशिवाय दररोज हमखास जिंका 1 नाही तर 2 पैठणी तसेच 500 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ. आमच्या दुकानाची वैशिष्ट्ये: वाजवी दर, उत्तम दर्जा, स्वतंत्र जेंट्स विभाग, साड्यांचे स्वतंत्र होलसेल दालन, होलसेल दरात रिटेल विक्री. चला तर मग आपली दिवाळी साजरी करूया श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या वस्त्र दालनासोबत. शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ मॅचिंग अँड क्लॉथ सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, अकोले. शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 7588513133 किंवा 9423388360.